सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। नगरपालिका असतील, नगर परिषद असेल, यांचे निकाल लागलेले आहेत आणि भाजपच्या वतीने देखील अतिशय आनंदाचं वातावरण सर्वत्र आहे, कारण निकालच त्या पद्धतीचा लागलेला आहे। त्याच निमित्तानं पुण्यात जर बघितले तर विविध ठिकाणी भाजपचे जे कार्यकर्ते असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील, हे सर्वच जण येत आहेत, एकत्रित येत आहेत आणि आनंदाचा हा आनंदोत्सव साजरा करताना दिसतात। आता आपल्या सोबत सर्वच भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, इच्छुक उमेदवार देखील आहेत। प्रभाग क्रमांक 21 ब मधील हे सर्वजण आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतोय की नक्की यांचे या आनंदाचं कारण काय आहे आणि आनंदामध्ये यांनी हा आनंदोत्सव नक्की कसा साजरा करतायत। समृद्धी अरकल या आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। ताई, काय सांगाल, आज सर्वच जण आनंदाचं वातावरण जर बघितलं आणि या आनंदाच्या उत्सवामध्ये आपण लाडू वाटप करताय, सर्वजण एकत्रित आलात, काय सांगाल? नक्कीच। नमस्कार, मी समृद्धी अरकल, भाजपाची अपकमिंग कॅन्डिडेट। आणि सर्वांना आता नगरपंचायतची इलेक्शन झालंय, त्याच्याच आनंदात आम्ही सर्व प्रभागांमध्ये प्रभाग 21 मध्ये आनंदाच्या स्वरूपात आम्ही लाडू वाटप करत आहोत। दादा, काय सांगाल? मी बापू कांबळे, प्रभाग 21 मध्ये जे देशामध्ये व राज्यामध्ये मोदीजी व देवेंद्र फडणवीसजी यांचा जो करिश्मा आज जनतेला दिसलेला आहे, तसाच पुणे महानगरपालिकेला बी दिसेल। या जुल्लूसामध्ये आम्ही प्रभाग 21 मध्ये लाडू वाटप करून आम्ही जुल्लूस साजरा करतोय, सर्व इच्छुक उमेदवार। धन्यवाद। नमस्कार, मी संदीप शिवाजी शेळके, प्रभाग क्रमांक 21 मध्ये अ मधून मी इच्छुक उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे। आज बघता मोदी साहेबांचा करिश्मा आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आज बघायला मिळतोय आणि बहुमताने नगर परिषद ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि आम्ही निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अशीच पुढील निवडणुकीमध्ये एक संधी द्यावी। आम्ही निष्ठावान कार्यकर्ता असून आमच्याकडे लक्ष त्यांनी द्यावे। आमचे नेते माधुरीताई मिसाळ, योगेश अण्णा टिळेकर, सुनील भाऊ कांबळे, तसेच आमचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांनाही आमची विनंती, आम्हाला एक संधी पक्षाकडून मिळावी। नक्कीच आपण बघितलं, अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वच जण या आनंदामध्ये सहभागी होताना दिसत आहेत। काय सांगाल दादा, आज तुम्ही आनंदोत्सव साजरा करताय? माझं नाव ईश्वर वायाळे, प्रभाग क्रमांक 21 अ गटात मी उमेदवारी मागतो। मोदी सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचं सरकार राहणार आहे। आपण मोदी सरकार जोपर्यंत काम आम्ही करत राहीन त्याला न्याय भेटणार आणि न्याय मिळवून घेणार आम्ही मोदी सरकारकडे। आमचे माधुरीताई मिसाळ नेते ते आमच्या पाठीशी आहे, आपले अध्यक्ष धीरज घाटे, सुनील कांबळे आणि ते आमच्या पाठीशी आहे। आम्ही प्रभागात लाडू वाटप करतोय, प्रभाग 21 मध्ये जल्लोष करत राहणार आणि आम्ही लोकांची मागणी जरूर पुरी करेल म्हणून आम्ही काम करत आहे। नक्कीच आपल्या सोबत गणेश दादा शेरला हे देखील आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। दादा, काय सांगाल, सर्वत्र आनंदाचं वातावरण, आपण सर्वजण एकत्रित आनंदोत्सव साजरा करताय। या आनंदाच्या उत्सवात आपण उंटाला देखील इथं आणलंय आणि लाडूचं वाटप करताय, नक्की काय आनंदोत्सव कशा पद्धतीने साजरा होतोय? भारतीय जनता पार्टीचं शिखर तुम्ही बघत असाल टप्प्याटप्प्याने वाढत चाललेलं आहे। त्यामुळं आम्ही सगळ्यात मोठा प्राणी मला वाटतं उंट असेल आत्ताच्या याच्यावर, त्यामुळं त्यांना आणून केंद्रात राज्यात महापालिकेत आमची सत्ता आहे, त्याच दृष्टीने आता ग्रामपंचायतमध्ये पण तुम्ही बघताय लाडक्या बहिणींचा आशीर्वाद देवेंद्रजी असतील किंवा आमच्या माधुरीताई असतील यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुरली अण्णा मोहोळ असतील, धीरजजी घाटे असतील यांच्या अथक परिश्रमाने हे विजय मिळालेला आहे। आणि हा विजयमध्ये होरपळून न जाता आम्ही सगळे या भागातले निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र येऊन आणि प्रभाग क्रमांक 21 मधील प्रामुख्याने मोठे चौक असतील, महर्षीनगरचा गुलटेकडी चौक असेल, आमचा संत नामदेव चौक असेल, प्रेमनगरचा चौक असेल, आंबेडकर नगर असेल, मार्केट यार्ड असेल, या प्रमुख चौकामध्ये जाऊन या जल्लोषामध्ये नागरिकांना सहभाग करून घेत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी लाडू वाटप करून नागरिकांना या आनंदामध्ये सहभाग होण्याची विनंती करत आहोत। दादा, काय सांगाल, आपण सर्वजण आनंदोत्सव साजरा करताय? हो, नक्कीच आम्ही सगळेजण आनंदात आहोत, आनंदोत्सव साजरा करत आहोत, कारण संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका नगर परिषदेचा निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागलेला आहे। जवळजवळ 125च्या दरम्यान आमचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत।
अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या संपूर्ण चमत्कार व संपूर्ण श्रेय हे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय चाणक्य आणि हुशार मुख्यमंत्री या महाराष्ट्रात लाभलेले आहेत. हे त्यांचं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे. मी आज प्रभाग 21 मध्ये आमचे मित्र गणेश शेर्ला यांच्या नेतृत्वाखाली या भागात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तसेच या प्रभागामध्ये जे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामध्ये आमचे मित्र संदीप शेळके आहेत, बाप्पू कांबळे आहेत, आमचे ईश्वर वाहाळ आहेत, आमच्या अर्कलताई आहेत. यांना मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मी पक्षाला विनंती करतो की या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा ही माझी प्रमुख. नक्कीच आपण बघितलं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये सर्वच जण सहभागी होत आहेत आणि हा जल्लोष साजरा करतात. आपण बघितलं की भाजपचे कार्यकर्ते आहेत हे सिग्नल वरती सर्वांना लाडू वाटप करताना दिसत आहेत आणि आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत. सर्वच जण नेते मंडळ जे सर्वच जण आनंदाच्या वातावरणात बघितलं तर सगळ्यांना लाडू वाटप करताना दिसत आहेत आणि ह्या आनंदोत्सवामध्ये जर बघितलं तर उंट देखील सोबत आहे. उंटाला यांनी सोबत घेतलंय. सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आनंदाच्या वातावरणात सर्वांना थांबवून लाडूचं वाटप करतायत आणि आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला दिसत आहेत.